फ्रेंड्स, वेलकम टू माय क्रोशेट लर्निंग जर्नी। तर आज आपण बघणार आहोत की सर्कल कसं बनवायचं ते डबल क्रोशियाचं। चला तर मग पाहूयात। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। मॅजिक रिंग बनवण्यासाठी आपल्याला हे बघा असा दोन बोटांच्या इथे धागा ठेवायचा आहे, लहानवाला या साईडचा। नंतर असा फिरून घ्यायचा इकडे। हे बघा, मी मॅजिक रिंग कशी बनवतात याचा व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता। हे बघा असं करून घ्यायचं आहे। हे बघा मॅजिक रिंग तयार झाली। हे बघा, तर आपण डबल क्रोशिया सर्कल कसं बनवतात ते पाहूयात। त्यासाठी आपण अगोदर 2 स्टिचेस करून घेणार आहोत। बघा 2 स्टिचेस झालेत आपले। आता आपण डबल क्रोशिया सर्कल बनवणार आहोत। चला तर मग पाहूयात। त्यासाठी आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे। आता हे बघा, डबल क्रोशियासाठी एकदा गुंडाळून घ्यायचं धाग्याभोवती, नंतर मॅजिक रिंगमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने धागा हुकमध्ये अटकवून खेचून घ्यायचा असा। हे बघा अशा प्रकारे आपण, जर तुम्हाला डबल क्रोशिया शिकायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। मी व्हिडिओ अपलोड केला आहे। हे बघा, पहिला डबल क्रोशिया असे आपण 12 बनवून घेणार आहोत आता। बघा 2 झालेत आपले। अजून आपल्याला 10 बनवायचे आहेत। बघा 4 बनवून झालेत, तर आपण पुढे बनवूयात। हे बघा 10 बनवून झालेत आता आपले। आता पुढचे बनवूयात। असे डबल क्रोशिया आपण 12 बनवणार आहोत। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा 12 झालेत। आपण हे टाईट करून घेऊयात। हे बघा, हा खाली धागा राहतो ना आपला, स्टार्ट करतो तेव्हा तो धागा खेचून घ्यायचा आहे। आता आपण फर्स्ट टाइम जे बनवलेलं ना, इथे 2 स्टिचेस घेतलेले, हे बघा इथे स्टार्टिंगला, तर तिथून आपण असा हुक घालायचा आहे। हे बघा, आणि वरतून धागा घ्यायचा असा, हा वरच्या साईडच्या हुकमध्ये अटकवून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे
या वरच्या साईडच्या लूपमधून खालच्या साईडची लूप काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. झालं. तर आपण परत वरती डबल क्रोशे करूयात. साठी आपल्याला परत 2 स्टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा 2 स्टिच झाले. आपण परत डबल क्रोशे करूया. आपण खाली 12 डबल क्रोशे केलेले. आता आपल्याला वरती बघा वरती आपल्याला 24 करायचे. कसे करायचे ते बघूया. सांगते मी. हे बघा धागा फिरून घेतला. प्रत्येक आपले हे झालेत ना डबल क्रोशिया, प्रत्येक डबल क्रोशियामध्ये 2 वेळा घालून घ्यायचं आहे. हे बघा धागा खेचून घेतला, इथून घेतला आहे. हे बघा पहिला डबल क्रोशिया झाला आपला. आपल्याला परत आता इथूनच आपण फर्स्ट टाइम जिथून घेतलेलं ना पहिल्यांदा इथूनच घ्यायचं आहे. हे बघा धागा फिरून घेतला, इथेच घालायचं आहे. हे बघा एका ह्याच्यातून 2 वेळा डबल क्रोशे बनवायचे आहेत. हे बघा इथे 2 वेळा झालं. आता पुढच्या साईडला बघा हे बघा इथे हे बघा हे 3 डबल क्रोशे बनून झालेत. आता परत आपण जिथून घेतलेले सेकंडमधून तिथे परत घ्यायचं आहे डबल क्रोशिया बनवून एक. असे आपल्याला 24 डबल क्रोशिया बनवायचे तिथे या सर्कलला. अशा प्रकारे बघा 1 2 3 4 आपले 18 असे डबल क्रोशिया बनवून झालेत. आता आपण पुढे बघूयात. आपल्याला 24 बनवायचे आहेत पूर्ण. हे बघा आता दिसतंय. असे प्रत्येक याच्यामधून घ्यायचं. हे बघा इथून घ्यायचं. बघा तर परत एकदा इथूनच घ्यायचं आहे. आता हे बघा अशा प्रकारे बघा आता इथून झालं. तर आपण इथून घेणार आहोत. असे 24 करून घ्यायचे. जास्त टाईट करू नका, पुढचे बनवायला प्रॉब्लेम होतात मग. बघा आता इथून घ्यायचे. शेवटच्या हातून घेऊयात. हे बघा इथे बघा आपण इथे एक राऊंड घेतलाय करून डबल क्रोशियाचा. हा वरचा एक राऊंड. आता अजून एक राऊंड करून घेऊयात. आता
आपल्याला इथे लॉक करण्यासाठी हे बघा, इथे आपण 2 स्टिच करून घेतलेले, तिथून घालून घ्यायचं आहे. हे बघा स्टार्टिंगलाच हे बघा, हा आपला पहिला डबल क्रोशिया आहे, त्याच्या साईडला हुक असं घालून घ्यायचं आहे, वरच्या साईडने धागा घालून घ्यायचा हुकात आणि या लूपमधून हा लूप काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आणि टाईट करून घेऊया. तर आपण तिसरा राऊंड करून घेऊयात. तिसऱ्या राऊंडसाठी आपण परत 2 स्टिच करून घेणार आहोत. हे बघा 1 2, हे 2 स्टिच झाले. आता आपण परत डबल क्रोशिया करूयात. आपल्याला इथे 12 डबल क्रोशिया घेतलेले, इथे 24 घेतलेले. आता इथे 24च्या डबल लागणार आहेत वरच्या तिसऱ्या राऊंडला. हे बघा, हे बघा इथून घालून घ्यायचे. आता आपण हे बघा असे दिसतात. 2 डबल क्रोशियाच्या मधून घ्यायचे आहे. हे बघा असंच करून घेऊयात. एकामधून 2 वेळा दोन डबल क्रोशिया करायचे आपल्याला. एका इथून 2 डबल क्रोशियाच्या मधून आपल्याला 2 डबल क्रोशिया बनवायचे वरती. हे बघा इथे इथे परत करून घेऊयात. हे बघा 1 आणि 2, एका यामधून 2 करून घेतले. पुढे पण तसंच करायचं आहे. बघा पहिला झाला, इथून घेतला आहे, तर परत इथूनच घ्यायचं आहे. हे बघा 1 मिनिट, इथूनच घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे करून घ्यायचं. हे बघा आपले 4 झाले डबल क्रोशिया. आता पुढे करूया. हे बघा आपले 36 स्टिच बनून झालेत. 36 डबल क्रोशिया बनून झालेत. पुढे आपण करूयात आता. बघा असे आपल्याला 48 करून घ्यायचे. हे बघा 37 झाले. आता अजून परत आपल्याला तिथूनच घ्यायचं आहे घालून. बघा बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता परत पुढच्या मधून करून घेऊया घालून इथून. एका यातून 2 करून घेतात. हे बघा 1 2. आता आपल्याला इथे पण 2 करायचे आहेत. आपण परत करूया तिथे. अशा आपल्याला इकडे पुढेही करून घ्यायचे आहेत.
बघा पहिला झाला तर परत दुसरा करूयात. अगदी सोपं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला नक्की समजेल कसं बनवलं ते. हे बघा आपण इथे 2 झाले, आता परत इथे 2 करून घेऊया. अजून एक करूयात. असंच आपल्याला पुढेही करायचं आहे. हे बघा अजून 2 लूप राहिले तिथे, सॉरी इथे 2 जागेवर राहिले अजून करायचं, ते पण करूयात. हे बघा अजून एकदा करूयात डबल क्रोशे. बघा अजून एक इथे राहिलं आहे, आता इथे करून घेऊया, म्हणजे आपला पूर्ण सर्कल कंप्लीट होईल डबल क्रोशियाचा. अजून एक करूयात. बघा अशा प्रकारे आपला डबल क्रोशियाचा सर्कल बनून झाला आहे. हे बघा आपण इथे पण हे करणार आहोत, तसंच खाली गेलेलं तसं सुटू नये म्हणून आपण इथून हे बघा 2 स्टिचेस घेतलेले आपण पहिले स्टार्टिंगचे 1-2 ते स्टार्टिंगलाच हुक घालून घेणार आहोत. वरचा धागा घ्यायचा आहे अटकन हुकामध्ये आणि हे बघा यातून हा धागा काढून घ्यायचा आहे खालच्या साईडचा. बघा आणि सुटू नये म्हणून एक स्टिच करून घेऊयात. बघा हे बघा अशा प्रकारे आपलं फूल बनून झालं आहे, सॉरी सर्कल बनून झाला आहे डबल क्रोशियाचा. तर मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.